नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अचानक माझ्या एक गोष्ट लक्षात आली की लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि आपण जवळपास आम आदमी पक्ष, अरविंद केजरीवाल यांना विसरूनच गेलो. लोकसभा निवडणूक ऐन रंगात आलेली असताना अरविंद केजरीवाल हा विषय बाकीच्या कुठच्याही पक्ष आणि राजकीय नेत्यापेक्षा फार प्रभावी विषय झाला होता. कारण अरविंद केजरीवाल हे तेव्हाही आणि आजही दिल्ली या नगर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ऐन निवडणूक सुरू झाली असताना या मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली आणि अजूनपर्यंत गेले 4-5 महिने हा माणूस म्हणजे दिल्लीचा मुख्यमंत्री गजाआड जाऊन पडलाय, तुरुंगात पडलाय आणि दिल्ली राज्याचा कारभार ठप्प झालेला आहे. कारण मुख्यमंत्री नसेल तर सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठका होऊ शकत नाहीत आणि बैठकाच होणार नसेल तर त्या राज्याचा कारभार, त्या सरकारचा कारभार ठप्प होऊन जातो. आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री असताना अटक कसं करणार असे प्रश्न विचारले जात होते. आणि त्यातच लोकसभा निवडणुकीकडे जवळजवळ माध्यमांचंही दुर्लक्ष झालं होतं. कारण त्याच वेळेला झारखंडचा मुख्यमंत्री सुद्धा अटक झाल्यावर आपला राजीनामा देऊन मोकळा झाला होता. पण केजरीवाल अट्टाहास धरून बसले होते, मी की तुरुंगात बसून पण सरकार चालवीन पण राजीनामा देणार नाही, आणि त्याने अजून राजीनामा दिलेला नाही. कारण घटना आणि कायद्याच्या परंपरेनुसार आणि व्यवस्थेनुसार तुम्ही केजरीवालवर किंवा कोणावरही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची सक्ती करू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मागे एखाद्या व्यक्तीच्या मागे बहुमत आहे तोपर्यंत त्याला मुख्यमंत्री पदापासून कायदा किंवा कुठचीही सत्ता वंचित करू शकत नाही. पण एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे, त्या दोनही मुख्यमंत्री झारखंड आणि दिल्ली या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक केल्यामुळे जे काय काहूर माजवण्यात आलं होतं त्याचा मतदानावर जराही विपरीत परिणाम झाला नाही. त्या दोनही राज्यामध्ये बदल्याचा सूडाचं राजकारण केलं म्हणून भाजपला जराही फटका बसला नाही. झारखंड आणि दिल्ली इथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना लक्षणीय यश मिळालं. दिल्लीमध्ये तर 7च्या 7 जागा तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या जिंकल्या. आणि केजरीवाल हा नेता जवळपास कोमेजून गेला. माध्यमात तर त्याची नाव निशाणी सुद्धा उरली नाही, लोक बोलायची बंद झाली. आता पावसामध्ये दिल्लीचा एकूण जो नागरी कारभार आहे, शासकीय कारभार आहे, त्याचा बोजवारा उडालाय. आम आदमी पक्षाचे नेते कुठल्या कुठे बेळात जाऊन लपून बसलेले आहेत, नाही तर उठसूट रोज पत्रकार परिषद घेऊन केंद्रावर तोफा टाकणारे जे कोणी केजरीवाल सरकारचे मंत्री आहेत ते गायब झालेले. एखादा कोणतरी संजय सिंग सारखा आम आदमी पक्षाचा खासदार राज्यसभेमध्ये मोदी सरकारवर तोफा टाकण्याचा प्रयत्न वगैरे करतो, पण बाकी आम आदमी पक्ष किंवा केजरीवाल ही नावं सार्वजनिक जीवनातून जवळपास अंतर्धान पावलेली आहे. आणि म्हणून मला गंमत वाटली की अचानक काय झालं. अर्थात केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष हे फार मोठं वैचारिक किंवा संघर्षाचं राजकारण करतात असा माझा अजिबात गैरसमज नाही. कुठच्याही प्रकारच्या उडाणटप्पू गोष्टी करायच्या, गोंधळ माजवायचा, गजब करायचा आणि प्रत्यक्षात काहीही करायचं नाही. आम्ही महान शिक्षण पद्धती दिल्ली ह्या राज्यामध्ये आणली, आम्ही मोहल्ला क्लिनिक मधून आरोग्याची क्रांती केली वगैरे वगैरे दावे जाहिरातीतून आणि भाषणातून केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने कितीही केलेले असले आणि त्या बळावर पंजाब सारख्या एका मोठ्या राज्यामध्ये सत्ता मिळवलेली असली तरीही केजरीवाल यांच्या पक्षाला जनता हळूहळू विसरायला लागली आहे आणि त्यांचा मुखवटा फाटायला लागलाय. आणि त्यामुळे
सार्वजनिक जीवनातून आम आदमी पक्ष किंवा केजरीवाल हे अंतर्धान पावले असं मला अजिबात वाटत नाही. त्याची काहीतरी कारण आहेत. जे लोक मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये उठसूट केजरीवाल 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 केजरीवालवर अन्याय, लोकशाहीचा बळी, मुख्यमंत्र्याला अटक म्हणून टाहो फोडत होते, त्या सुप्रियाताई सुळेंपासून राहुल गांधींपर्यंत आणि काँग्रेसच्या विविध नेत्यांपासून अखिलेश यादव, ममता बॅनर्जींपर्यंत आज कोणालाही केजरीवाल आठवत सुद्धा नाही. केजरीवाल नावाची निवडणुकीमध्ये उमललेली एक कडी जी होती संघर्षाच्या राजकारणाची, ती फुलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली आहे. आणि म्हणून मला शोध घ्यावासा वाटला की असं काय झालंय की लोक केजरीवालला विसरून गेले. अर्थात लोक केजरीवालला लक्षात ठेवतात किंवा विसरतात असं नसतं. आपल्याकडे राजकारणात आणि सार्वजनिक जीवनामध्ये कुठलीही गोष्ट गाजते म्हणजे काय, तर माध्यमातून त्यावर सातत्याने बातम्यांचा मारा होत असतो, प्रश्न विचारले जात असतात. केजरीवालांची अटक, केजरीवालांनी कोर्टात जामिनासाठी धाव घेणं, अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणं, मग आपल्याला अटक होणार म्हणून आधीपासून टाहो फोडणं. तुम्हाला आठवतं वर्षभरापूर्वी कधीतरी सिसोदिया आणि सत्येंद्र जैन, जेव्हा आता मला वाटते सत्येंद्र जैन हा तर केजरीवालचा मंत्री 2 वर्ष झाली जामिनाशिवाय तुरुंगात जाऊन पडलेला आहे. सिसोदिया हा केजरीवाल यांचा उपमुख्यमंत्री जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात जाऊन पडलाय. जामीन मिळावा म्हणून परत परत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, खालचं कोर्ट यांच्या पायऱ्या हे लोक झिजवत आहेत. केजरीवाल सुद्धा गेल्या 6 महिन्यापासून तुरुंगात आहे. पण केजरीवाल यांच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक अपवाद केला. ऐन निवडणुकीमध्ये पक्षाचा सर्वोच्च नेता असलेल्या केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून वंचित ठेवलं जाऊ नये म्हणून अपवाद म्हणून सुप्रीम कोर्टाने 3 आठवड्याचा जामीन केजरीवाल यांना दिला होता. पण जो हाडामासाचा नौटंकी आहे त्याला कधीही वैचारिक किंवा गंभीर राजकारण किंवा काम करता येत नाही. त्यामुळे 3 महिने केजरीवाल हे निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा आपली केस जनतेच्या कोर्टामध्ये लढवायला प्रयत्नशील होते. तुम्ही दिल्लीमध्ये मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाला पराभूत करा. भाजप जर दिल्लीमध्ये पराभूत झाला तर तुमचा मुख्यमंत्री आपोआपच त्याची मुक्तता होईल, खटल्यातून मुक्तता होईल, कोर्टातून मुक्तता होईल, परत जेलमध्ये जाण्याची मला गरज राहणार नाही, असा प्रचार केजरीवाल करत होते, ज्यामध्ये काडीमात्र तथ्य नव्हतं. मतदाराने तुम्हाला कितीही मतं दिली, विजयी केलं, तरी एखाद्या कोर्टाने किंवा एखाद्या कोर्टाच्या संमतीने तुम्हाला अटक झालेली असेल तर तुमची सुटका होऊ शकत नाही. त्यामुळे केजरीवालना किंवा त्यांच्या पक्षाला दिल्लीतल्या 7च्या 7 जागा जिंकता आल्या असत्या किंवा पंजाब आणि हरियाणामध्ये ज्या काही जागा ते लढवत होते त्यामध्ये यश मिळालं असतं, तरी ज्या दिवशी दिल्लीचा निवडणूक प्रचार संपणार होता त्या दिवशी केजरीवाल यांना दुसऱ्या दिवशी तुरुंगात जाऊन हजर होणं भाग होतं. पण केजरीवाल हा ओरिजिनल नौटंकी असल्यामुळेच त्यांनी आपली मुदत संपत आली, जामीन संपत आला किंवा कोर्टात आपल्याला प्रकृतीच्या तपासणीसाठी कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या म्हणून आपल्याला 1 आठवड्याचा जामीन वाढवून मिळावा म्हणून अर्ज केलेलं होतं. नौटंकी बघा, 3 आठवडे तुम्हाला जामीन मिळालाय आणि तुमची प्रकृती इतकी गंभीर किंवा चिंताजनक असेल तर तुम्हाला तातडीने जाऊन प्रचार करा आणि दुसरीकडे तुम्ही काय त्या टेस्ट करून घेऊ शकत होता. पण निवडणुकीचा प्रचार करताना प्रकृतीची चिंता नव्हती आणि निवडणूक प्रचार संपल्यानंतर जामीन वाढवायसाठी कोर्टात अर्ज करायचा, कारण नौटंकी, नाटकी माणूस, असा माणूस निवडणुकीचे निकाल लागले आणि भारताच्या राजकीय क्षितिजावरून अचानक अस्तंगत झाला, गायब झाला, मावळला
तर का मावळला, हा राजकीय अभ्यासकांनी विचार करण्यासारखा विषय आहे. कदाचित एक गोष्ट अशी झाली असेल, एक काळ तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, की अमिताभ बच्चन हा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चांगल्या भूमिका मिळाव्या, नाव कमवावं म्हणून धडपडत होता. अशा वेळेला राजेश खन्ना हा हिंदी चित्रपटांमधला सुपरस्टार होता. किंबहुना राजेंद्र कुमार, दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद असे जे दिग्गज होते त्यांना सुद्धा स्टार मानलं जायचं, पण सुपरस्टार ही उपाधी कधी लागली नव्हती. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये राजेश खन्ना हा पहिला सुपरस्टार होता. कारण आराधना हा त्याचा चित्रपट चालला आणि बघता बघता राजेश खन्नाच्या भूमिका असलेला प्रत्येक चित्रपट हा ज्युबिली चित्रपट व्हायला लागला. त्यामुळे राजेश खन्नाला घ्यायचा आणि कुठल्याही हिरोईन किंवा संगीतकाराला घेऊन चित्रपट काढायचा, तर तो ज्युबिली होणारच. सतत जुबिली करणारा, जास्तीत जास्त चालणारा, जास्तीत जास्त पैसा कमावणारा चित्रपट देणारा, म्हणून राजेश खन्नाला सुपरस्टार ही उपाधी मिळाली. पण हळूहळू यशाची नशा असते ती राजेश खन्नालाही चढत गेली आणि तो जितका बेशिस्त वागत गेला त्याचा परिणाम त्याचे प्रेक्षक कमी होण्यावर झाला आणि अमिताभ बच्चन याचा उदय झाला. आणि अमिताभ बच्चन आजपर्यंत सुपरस्टार मानला जातो, नव्हे शतकाचा महानायक म्हटला जातो. पण राजेश खन्नाला लोक विसरून सुद्धा गेले. जेव्हा अधिक चांगला अभिनेता, कलावंत समोर येतो तेव्हा आधीचा कलावंत झाकोळला जात असतो, तसा राजेश खन्ना झाकोळला गेला. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की भारतीय राजकीय पटलावर केजरीवालचा उदय झाला तोच मुळात नौटंकी म्हणून. लोकपाल आंदोलनातून नाटकं करत करत राजकीय पक्ष स्थापन करणारा केजरीवाल जेव्हा सोपी लोकप्रियता मिळवायची, प्रसिद्धी मिळवायची म्हणून खोटे नाटे आरोप करत सुटला, तेव्हा माध्यमातल्या सनसनाटी बातम्यातून यांचा पक्ष आणि यांचं नेतृत्व उभं राहिलं. दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्याला पराभूत करून, शीला दीक्षित यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करून केजरीवाल यांचा उदय झाला. पण नौटंकी हा ओरिजिनल स्वभाव आहे, स्वभाव धर्म आहे. साहजिकच नाटकं केली नाही, उडाणटप्पूपणा केला नाही तर केजरीवाल यांना लोक ओळखणार सुद्धा नाही. हल्ला करायचा आणि पळून जायचं. ते काही उंदीर वगैरे असतात ना, काहीतरी कुरापत करतात आणि जाऊन बिळात लपून बसतात, त्याला केजरीवाल यांचं राजकारण म्हणतात. आरोप करायचे, बेछूट बेताल आरोप करायचे, खोटे नाटे आरोप करायचे आणि जेव्हा उलटे प्रश्न विचारले जातील तेव्हा तुमच्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरही उलटे आरोप करायचे. तू गोदी मिडी आहेस, तू भाजपचा आहेस, तू विकला गेलेला आहेस, हे आरोप करायचे. यातूनच गेल्या वर्षभरामध्ये, दीड वर्षामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय झालाय. साहजिकच केजरीवाल हा सुपरस्टार मागे पडला आणि राहुल गांधी नावाचा नवा सुपरस्टार माध्यमांनी उदयास आणलेला आहे. केजरीवाल यांना सुद्धा लाज वाटावी, केजरीवाल यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य कमी पडावं, इतका बेछूट बेताल बोलणं वागणं राहुल गांधी यांनी सुरू केलं आणि बघता बघता भारतीय राजकारणातला केजरीवाल नावाचा सुपरस्टार अस्तंगत होत गेला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने केजरीवालना संपवलेलं नाही. तसं बघायला गेलं तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा फुशारलेले केजरीवाल वाराणसीमध्ये मोदी को हराना है म्हणून गेले होते आणि तिथे सणसणीत पराभूत होऊन मागे परतले आणि बाकी देशभर जे 400 उमेदवार केले होते उभे, त्यांच्याकडे पाठ फिरून परत एकदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी आपलं सगळं राजकारण दिल्ली या नगर राज्यापुरतं मर्यादित केलं.
आणि ते जिंकल्यानंतर परत नौटंकी सुरू केली. सांगायचा हेतू इतकाच की 2014 नंतर देशाला जसा एक समर्थ नेता मिळाला, मोदींच्या रूपाने एक नवा महानायक भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर उगवला, तसाच एक नाटकी नायक 2014 नंतर उदयाला आला. त्याचं नाव होतं केजरीवाल. पण केजरीवाल यांच्यामुळेच राहुल गांधींचं राजकारण झाकोळलं गेलं आणि हळूहळू करत 10 वर्षाच्या अनुभवात मोदींना कसं हरवायचं हे जरी राहुल गांधी शिकू शकले नाहीत, राजकारणाचे धडे गिरवू शकले नाहीत, तरी सोप्या मार्गाने प्रसिद्धी कशी मिळवायची आणि वेड्या वाकड्या प्रसिद्धीतून आपलं राजकारण पुढे कसं रेटायचं हा धडा केजरीवाल यांच्याकडून राहुल गांधींनी घेतला. अर्थात राहुल गांधींकडे साधनं अधिक होती, वडिलार्जित अशी काँग्रेस पक्षाची संघटना होती, तेवढी साधनं आणि संघटना केजरीवाल यांच्याकडे नव्हती. त्यामुळे केजरीवाल यांचं तंत्र बेछूट आरोप, बेताल आरोप, बेजबाबदार आरोप करून मीडियाचा वापर करायचा, प्रसिद्धी झोतात यायचं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तसा जो तमाशा उभा करायचा, नौटंकी करायची, त्यामध्ये केजरीवाल यांचं अनुकरण करता करता केजरीवाल मागे पडले आणि राहुल गांधी हा नवा सुपरस्टार भारतीय राजकारणात माध्यमांसाठी उदयाला आला. 2024च्या निवडणुकीत केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला असला तरी गेल्या 2-3 महिन्यामध्ये केजरीवाल हे नाव राजकारणाच्या पटलावरून जवळपास पुसलं गेल्यासारखं दिसतंय. अगदी ते तुरुंगात गजा आड जाऊन पडले असताना सुद्धा माध्यमांना सुद्धा त्यांची बातमी देण्याची इच्छा होत नाही. याचं कारण त्यांच्यापेक्षा अधिक नौटंकी करू शकणारा सुपरस्टार राहुल गांधींच्या रूपाने माध्यमांना मिळालेला आहे. पत्रकारांना त्याची जात विचारायची, अर्थ खात्याच्या बजेट बनवणाऱ्या अधिकाऱ्यांची जात विचारायची, स्वतःची जात विचारल्यानंतर मात्र मुझे गाली दी, मुझे गाली दी म्हणून रडारड सुरू करायची. हा केजरीवालांच्या पुढचा अभिनय आहे, नौटंकी आहे. ही पुढच्या टप्प्यातली नौटंकी आहे, नवनाट्य आहे. आणि त्यामुळे केजरीवाल यांच्या मागे रोज नव्या नाटकासाठी धावणारा जो मीडिया होता तो आजकाल राहुल गांधींच्या नौटंकीवर स्वतःला पोचतोय. आणि म्हणून बघता बघता लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष हा अस्तंगत झाल्यासारखा आहे. नाही म्हणायला मला वाटते 5-6 जागा त्यांनी पंजाबमध्ये जिंकलेले. लोकसभेत तसा काय आम आदमी पक्षाचा प्रचंड पराभव झालेला नाही. 5-6 जागा त्यांनी पंजाबमध्ये जिंकले, दिल्लीमध्ये नेहमीप्रमाणे हरले असतील. पण लोकसभेमध्ये कुठेही केजरीवाल यांच्या पक्षाचा खासदार बोलतोय, लक्ष वेधून घेतोय असं दिसत नाही. विरोधी पक्षाचं विरोधी नेतेपद मिळून राहुल गांधी यांनी सगळ्याच्या सगळा विरोधी पक्ष झाकोळून टाकलाय. नाहीतर तृणमूल काँग्रेस पक्षाचे, समाजवादी पक्षाचे, द्रमुकचे खासदार लोकसभेत लक्ष वेधून घेत होते. लोकसभा 2024च्या निकालानंतर संसदेचं जे अधिवेशन सुरू झालंय त्यामध्ये लोकसभेत दुसरा कोणी राहुल गांधी वगळता विरोधी पक्षाचा कोणी नेता झळकतो असं दिसत नाही. राहुल गांधींचा असिस्टंट किंवा राहुल गांधींचा सहनायक म्हणून समाजवादी पक्षाचा अखिलेश यादव थोडंफार काहीतरी चमकून येताना दिसतोय. पण त्या पलीकडे 230-35 विरोधी खासदार निवडून आलेत. त्यांना ओरडाआरडा करण्यापलीकडे काय काम राहिलेलं नाही. जसं केजरीवालच्या मागे आम आदमी पक्षाचे नेते कार्यकर्ते घोषणा देत फिरायचे, तसं 250च्या आसपास निवडून आलेले विरोधी खासदार आहेत लोकसभेतले, त्यांना राहुल गांधींनी
किंचाळण्यापलीकडे काही काम ठेवलेलं नाही. इतकी नौटंकी राहुल गांधी स्वतःच करतात. आपण फार मोठे बुद्धिमान, बुद्धिजीवी किंवा ज्ञानी असल्याच्या थाटामध्ये राहुल गांधी उभं राहून जे खोड्यासारखं महाभारत किंवा रामायण सांगतात, त्यातून जी नौटंकी रंगवता येते, त्यावर विरोधी पक्ष खुश आहे, विरोधी नेते, विरोधी मीडिया खुश आहे. पण त्यामध्ये बिचारा केजरीवालचा राजेश खन्ना होऊन गेलेला आहे. गेल्या 7-8 वर्षातला एक सुपरस्टार राहुल गांधींच्या या नव्या अवताराने झाकोळला गेलेला आहे. कारण राहुल गांधी हा नवा नौटंकीचा सुपरस्टार मीडियाला मिळालेला आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.